मावळमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली। गारपिटीसह झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला। मात्र पिकांचं नुकसान होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। चोपडा तालुक्यातील काही भागांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। काढणीला आलेली केळी जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे। जुन्नर तालुक्यातील अनेक गावांना वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपलं। या पावसामुळे आंबा, फूल पिकं, उन्हाळी बाजरी आणि यासारख्या अनेक पिकांचं नुकसान झालं। नांदेडमध्ये अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली। वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे शेतपिकांचं नुकसान झालं। यामुळे बळीराजा चिंतेत सापडला। रावेर तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट झाली आणि यात सुमारे 500 हेक्टरवरील केळी बागांचं नुकसान झालंय। त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला। जळगाव तालुक्यातील आमोदा, गाडोदासह चोपडा तालुक्यातील धानोरा, माचला परिसरासह इतर गावात अवकाळी पावसासह हलकी गारपीट झालेली आहे। पिकं धोक्यात आल्यानं शेतकरी हवालदिल झाला। हिंगोलीमध्ये उन्हाच्या कडाकडात वाढ झालेली आहे। यावेळी दुग्ध व्यावसायिकाने म्हशींना गारवा निर्माण होण्यासाठी पाण्याची सोय केली आणि त्यामुळे म्हशींच्या दूध देण्याच्या क्षमतेत देखील वाढ झाली। वाशीमध्ये तापमान वाढीचा परिणाम भूजल पातळीवर झालेला आहे। ग्रामीण भागातील विहिरींची पाणी पातळी झपाट्याने घटत असून काही ठिकाणी विहिरी पूर्णपणे कोरड्या पडलेल्या आहेत। अनेक गावात तीव्र पाणी टंचाईची शक्यता निर्माण झाली आहे। नांदेड जिल्ह्यातील भोकरफाटा ते कलदगाव या कॅनॉलचं काम निकृष्ट दर्जाचं असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला। या कामासाठी बालमजुरांचाही वापर केल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला। त्यामुळे या कामाची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी करण्यात येते। कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या आधार कार्डवरील माहिती चुकीची भरल्यानं 100 पेक्षा जास्त शेतकऱ्यांवर अनुदानापासून वंचित राहण्याची वेळ आली आणि ज्या शेतकऱ्यांनी कमी किमतीत आपला शेतमाल विकला अशा शेतकऱ्यांना शासनाकडून अनुदान जाहीर करण्यात आलं होतं। येवला शहर परिसर आणि ग्रामीण भागात अवकाळी पावसामुळे शेकडो हेक्टरवरील पिकांना फटका बसलाय। कांद्याच्या पिकांचं सर्वात मोठं नुकसान झालेलं आहे। त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला। हिंगोलीच्या तांबडी परिसरात शेवंतीच्या फुलांच्या मागणीत वाढ झालेली आहे। बाजारात शेवंतीच्या फुलांना 100 ते 120 रुपये किलो दर मिळतोय। त्यामुळे फुल उत्पादक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं। भिवंडीत राज्यातील पहिलं आणि देशातील दुसऱ्या बागेश्वर बालाजी मठाची निर्मिती करण्यात आली आहे। बागेश्वर बालाजी सनातन मठाचं लोकार्पण 14 एप्रिल रोजी करण्यात येणार आहे। बीड जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला असा गंभीर आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केलाय। प्रसूती व्यवस्थित करण्याकरता जास्तीच्या पैशांची मागणी करण्यात आली होती आणि 2000 देऊनही व्यवस्थित उपचार न झाल्यानं महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला। मानवी दातांना शस्त्र मानलं जाऊ शकत नाही। चावा घेतल्याचा गुन्हा अदखल पात्रच असल्याचा निर्णय औरंगाबाद खंडपीठाने दिला। गोंदियातील इटियाटोह धरणातून कालव्यात पाणी सोडण्यात आलं। दरम्यान प्रतापगड इथल्या शेतकरी कालव्यात हातपाय धुण्याकरता गेलेले असताना पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला। दरम्यान 24 तासांनंतर शेतकऱ्याचा मृतदेह आढळून आला। 1500 रुपये पाहून काँग्रेसच्या बहिणीने देखील आपल्यालाच मतदान केलं असं विधान गुलाबराव पाटलांनी केलं। विधानसभेत माझ्या विरोधात हवा होती, मात्र लोकांनी छप्पर फाडून मतं देऊन मला निवडून दिलं असं ते म्हणाले। रायगडमधील पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द करत मंत्री भरत गोगावले मुंबईच्या दिशेने रवाना झाले। त्यामुळे रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जाते। छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा जगानं सांभाळला पाहिजे असं शाह म्हणाले। काही लोकांना मात्र बदनामी करण्याची हौस असते तर राऊतांना माध्यमांना भेटण्याची हौस असते म्हणत उदय सामंतांनी राऊतांवर टीका केली। संभाजीनगरच्या कार्यक्रमात महायुतीमधील 2 मंत्र्यांमध्ये नाराजी नाट्य पाहायला मिळालं। कार्यक्रमाला उशिरा येत असल्यानं मंत्री अतुल सावेंनी नाराजी व्यक्त केली। थेट मंत्री संजय शिरसाटांना फोन लावत तुमचा खैरे साहेब होऊ देऊ नका असा सल्ला दिला। आयुक्तांच्या फोनवरून संजय शिरसाटांना कानपिचक्या दिल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय। खासदार अमोल कोल्हेंनी महायुतीवर निशाणा साधलाय। सासूसाठी भांडणं केली आणि शेवटी सासूच वाटेला आली असं म्हणत अजित पवारांच्या अर्थ खात्याच्या सह्यांवरून सुरू असलेल्या गोंधळावर खासदार कोल्हेंनी शिंदेंच्या शिवसेनेला चिमटा काढलाय। महायुतीत काहीच अलबेल नाहीये असं कोल्हे म्हणाले। सभागृहातील बेशिस्त आमदारांच्या मुद्द्यावर भाष्य करताना विधान परिषदेचे सभापती राम शिंदेने मिश्किल टोला लगावला। सभागृह हा सुद्धा एका वर्गाचा भाग आहे। शाळेतील विद्यार्थी सराईत नसतात, मात्र आमच्या वर्गातले विद्यार्थी खूप सराईत आहेत, त्यामुळे त्यांना कंट्रोल करण्यासाठी वेगवेगळ्या आयुधांचा वापर करावा लागतो असं शिंदे म्हणाले।
मुंबई शिवसेनेने उभाटा पक्षाला आणखी एक धक्का दिलाय. संजय घाडी आणि संजना घाडी या दाम्पत्याने शिवसेनेत प्रवेश केला. हे दोघेही पती पत्नी मुंबई महापालिकेत नगरसेवक होते. त्यामुळे त्यांच्या प्रवेशामुळे मुंबई शिवसेनेची ताकद वाढणार आहे. एकनाथ शिंदे अमित शहांमार्फत बोलणार नाहीत. काही असल्यास ते थेट अजितदादांना कॅबिनेटमधून बोलतील असं वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी केलंय. तर तिन्ही पक्षांमध्ये आणि सरकारमध्ये सर्व काही आलबेल आहे असंही ते म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावरती असून त्यांनी जनाई शिरसाई योजनेचं लोकार्पण केलं. पाणी बोरकरवाडी तलावात सोडण्यात आलं. साताऱ्यातील रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिलच्या बैठकीला शरद पवारांसह अजित पवारांनी हजेरी लावली. महत्त्वाची गोष्ट म्हणजे शरद पवारांच्या बाजूच्या खुर्चीवर अजित पवार बसले होते आणि यावेळी काका आणि पुतण्यांमध्ये चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं. महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दिल्लीसाठी रवाना झालेले आहेत. मात्र दिल्लीला रवाना होण्यापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अमित शहांच्या भेटीसाठी दाखल झाले होते. दोघांमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती आणि यावेळी त्यांच्यात काय चर्चा झाली आहे हे अद्याप गुलदस्त्यात आहे. राधाकृष्ण विखे पाटील मतांसाठी भिकारी असल्याची टीका बच्चू कडूंनी केली होती. वीरभद्र महाराज बच्चू कडू यांना सद्बुद्धी देवो असं म्हणत विखे पाटलांनी कडूंना प्रत्युत्तर दिलं. सुरेश धस आणि संदीप क्षीरसागर यांनी 2014 साली शिक्षक बदली प्रक्रियेत 39 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप होतोय. ओबीसी नेते बाळासाहेब सानप यांनी गंभीर आरोप केला. बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते विद्यार्थ्यांना चष्मा वाटप करण्यात आलं. दरम्यान चष्मा न काढण्याचा सल्ला अजित पवारांनी विद्यार्थ्यांना दिला. कल्याणमधील अल्पवयीन मुलीवरील मुलीवरील अत्याचार प्रकरणाचा आरोपी विशाल गवळीने तळोजा जेलमध्ये आत्महत्या केली. आरोपी गवळी 3.5 महिन्यांपासून तळोजा जेलमध्ये होता. विशाल गवळीच्या आत्महत्येवर माजी नगरसेवक महेश गायकवाडांनी प्रतिक्रिया दिली. गवळीच्या आत्महत्येचा आम्हाला काही आनंद नाही. 3 महिन्यात केस चालून त्याला भर चौकात शिक्षा दिली असती तर इतर नराधामांना त्याचा चाप बसला असता असं महेश गायकवाड म्हणाले. विशाल गवळीने आत्महत्या केली असून त्याची हत्या करण्यात आलेली असा आरोप विशाल गवळीचे वकील संजय दनके यांनी केला. दरम्यान याची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. नराधम विशाल गवळीने फाशीच्या शिक्षेच्या भीतीपोटी आत्महत्या केली. जे झालं ते बरं झालं अशी प्रतिक्रिया आमदार सुलभा गायकवाड यांनी दिली. पीडितेच्या आई वडिलांना न्याय मिळाला असं त्या म्हणाल्या. विशाल गवळीला कायद्याने फाशी झाली असती तर असं कृत्य करणाऱ्यांना अद्दल घडली असती अशी प्रतिक्रिया आमदार विश्वनाथ भोईर यांनी दिली. तर पीडितेच्या कुटुंबाला नैसर्गिक न्याय मिळाल्याचंही ते म्हणाले. अंबरनाथ तालुक्याच्या क्रीडा संकुलाची इमारत मागील वर्षी कोसळली होती. दरम्यान त्या ठिकाणी कोसळलेल्या वास्तूचा सांगाडा 1 वर्षांपासून तसाच पडू नये मात्र त्याच्या पुनर्बांधणीकडे प्रशासनानं दुर्लक्ष केलंय. त्यामुळे खेळाडूंमध्ये नाराजी पसरली आहे. मीरा रोड परिसरात चोरट्यांनी महिलेच्या दागिन्यांची चोरी केली. चोरी करणाऱ्या 2 चोरट्यांना पोलिसांनी अटक केली. चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. सरकारने खासगी रुग्णालयाचे दर निश्चित केले पाहिजेत का? गेल्या 5 वर्षात रुग्णालयाने अनावश्यक चाचण्या केल्यात का? आदी प्रश्नांवर नागरिकांची मतं ऑनलाईन स्वरूपात पुण्यातील पेशंट्स राईट्स नाऊ या फोरमकडून मागवली जातात आणि खासगी रुग्णालयात दर निश्चिती करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत ही माहिती सादर केली जाणार आहे. एप्रिल महिना सुरू होताच उन्हाची तीव्रता अधिकच वाढली. त्यामुळे नागरिकांचं उन्हापासून संरक्षण व्हावं यासाठी पालिकेनं सिग्नलवर हिरवी नेट लावली आहे. पुरुषांवर होणारे अत्याचार थांबवा या मागणीकरता पुरुष आयोग 19 एप्रिलला दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर धरणे आंदोलन करणार आहे. पुरुषांच्या बाजूने देखील कायदा व्हावा अशी मागणी करण्यात येते. बदलापुरातील शेकडो शाळांमध्ये शिवीमुक्त शाळा अभियान राबवलं जात आहे. भाजप आमदार किसन कथोरेंच्या संकल्पनेतून हे अभियान राबवलं जाईल याची मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंनीही दखल घेतली. अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थांच्या पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. 13 ते 25 एप्रिलपर्यंत हे कार्यक्रम पार पडणार असून 26 एप्रिल रोजी पुण्यतिथी दिनी प्रभात फेरी, नामस्मरण आणि काकड आरतीचं आयोजन करण्यात आलं. नाशिकच्या मनमाडमध्ये भैरवनाथ यात्रेला सुरुवात झाली आणि यावेळी रथ ओढताना हिंदू मुस्लिम ऐक्याचं दर्शन पाहायला मिळालं. दरम्यान यात्रेत मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग नोंदवला. धाराशिवच्या येरमाळ्यात येडेश्वरी देवीच्या यात्रेत चुना वेचण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येनं भाविकांनी सहभाग नोंदवला. दरम्यान पालखीवर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली. साईबाबांच्या दर्शनासाठी भाविकांनी शिर्डीत मोठ्या प्रमाणात गर्दी केली. सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे पर्यटन स्थळांसोबतच धार्मिक स्थळांवर देखील मोठी गर्दी बघायला मिळाली. यावेळी भाविकांच्या रांगांनी आणि साईनामाच्या जयघोषानं शिर्डी दुमदुमून निघाली आहे.
मुळशी तालुक्यातील वेळण गावातील 350 वर्षांची परंपरा लाभलेल्या वाघजाई देवीची बगाड यात्रा भक्तिभावानं आणि उत्साहात पार पडली आणि यावेळी संबळ आणि ताशाच्या गजरात देवीचा जयघोष करत बगाड फेरी पूर्ण करण्यात आली। जळगावच्या सावदामध्ये मरीमाता देवी मंदिराच्या वतीनं मिरवणूक काढण्यात आली। मिरवणुकीत मोठ्या संख्येनं भाविकांनी सहभाग नोंदवला। रायगडच्या माणगावातील नांदवी गावाचं ग्रामदैवत श्री बापूजी महाराज यांचा वार्षिक जत्रा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला। या निमित्तानं भाविकांनी मोठ्या प्रमाणात दर्शनाकरता गर्दी केली। बगाडावरून लाट फिरवणं, पालखी नाचवणं भाविकांसाठी आकर्षण ठरलंय। बीडच्या आष्टी तालुक्यातील वाळुंज इथल्या भैरवनाथाच्या यात्रेला सुरुवात झाली। या यात्रेला 250 वर्षांची परंपरा आहे। यात्रेच्या निमित्तानं मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली। छत्रपती संभाजीनगरमध्ये पाण्याची पाईपलाईन फुटल्याची घटना घडली। यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेलं। तातडीनं पाईपलाईन दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली। जलसाठ्याचं पुनरुज्जीवन करण्याकरता जलयुक्त शिवारांतर्गत योजना राबवली जाते। या संदर्भात शेतकरी आणि नागरिकांमध्ये जनजागृती रथाच्या माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे। तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी या रथाला हिरवा झेंडा दाखवला। नंदुरबारच्या केलापाडी गावात रुग्णवाहिका नसल्यानं नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय। आजारी रुग्णांना झोळीतून पायपीट करत रुग्णालयात नेण्याची वेळ नागरिकांवर आली। दरम्यान तातडीनं रुग्णवाहिकेची सोय करण्याची मागणी नागरिक करतात। तापमान वाढल्याने जळगावात नद्या, तलाव आणि विहिरींची भूजल पातळी कमी होत असल्याचं चित्र आहे। मध्यम आणि मोठ्या प्रकल्पातील जलसाठा गेल्या महिन्याभरात 10% घसरला, त्यामुळे पाणी टंचाईची शक्यता निर्माण झाली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मराठी बिग बॉस विजेता सूरज चव्हाणच्या घराच्या कामाची पाहणी केली आणि बांधकाम उत्तम दर्जाचं करण्याच्या सूचना अजित पवारांनी दिल्या। सांगोल्याच्या येलमार मंगेवाडीत बोर आणि नारळाची झाडं पेटवण्यात आली। ही झाडं शेजारील शेतकऱ्यांनी पेटवल्याचा आरोप करण्यात येतोय। तातडीनं नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली। बुलढाण्याच्या संग्रामपूर तालुक्यातील 449 जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्र रद्द करण्यात आलेली आहेत। संग्रामपूर तहसीलदारांनी ही माहिती दिली। नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यात बिलगावच्या जंगलात वन विभागानं कारवाई केली आणि यावेळी विक्रीसाठी तोडून ठेवलेल्या सागाच्या झाडाच्या दांड्या वन विभागानं जप्त केलेल्या आहेत। धाडी दरम्यान लाकूड तस्कर फरार झाले। रत्नागिरी जिल्ह्यातील अंजरले समुद्र किनाऱ्यावर कासव महोत्सव सुरू आहे आणि किनाऱ्यावरील कृत्रिम घरट्यातील कासवांच्या पिलांना समुद्रात सोडण्यात आलं। ही पिलं समुद्रात झेपवताना पाहण्यासाठी पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। नाशिकमधील अनेक वर्षांपासूनची मडबातची परंपरा यंदाही अबाधित आहे। आयुर्वेदिक मातीचा लेप लावून उन्हापासून आणि त्वचेच्या विकारांपासून प्रतिबंध व्हावा या हेतूनं मडबातचं आयोजन करण्यात आलं। यात शेकडो नाशिककरांनी सहभाग घेतला। उरणमधील पिरवाडी समुद्रात 4 पर्यटक अडकले होते। समुद्र किनाऱ्यापासून 300 मीटर अंतरावर असलेल्या खडकावर पर्यटक अडकले। दरम्यान सागर रक्षक दलाच्या जवानांनी पर्यटकांना सुखरूप वाचवलं। येवल्यात एका मशिदीवर वीज कोसळल्याची घटना घडली आणि त्यामुळे मशिदीच्या छताला तडे गेलेले। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही। मालवण समुद्रातील सिंधुदुर्ग किल्ल्याचा 358वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी किल्ल्यात शिवरायांचं पूजन करण्यात आलं। दरम्यान शिवभक्तांनी शिवरायांचा जोरदार जयघोष केला। उसत ते वाशिम मार्गावरील खंडाळा घाटात भला मोठा खड्डा पडला, त्यामुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे। त्यामुळे हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करण्यात यावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येते। जळगावच्या दीपनगरमध्ये तापी नदीपात्रातून वीज निर्मितीसाठी बेकायदेशीर पाणी उपसा सुरू असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला। तापी नदीतील पाणी उपसा तातडीनं बंद करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली। एसटी बस अभावी मनमाड, नांदगाव शहरासोबतच ग्रामीण भागातील शेकडो विद्यार्थिनींची परवड सुरू आहे। तापमानाचा पारा 41 अंशांवरती पोहोचलेला असतानाच तासनतास विद्यार्थ्यांना कडक उन्हाचा सामना करावा लागतो आणि त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी वेळेत बस उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात येते। नांदेड शहरात सध्या 2 दिवसाआड पाणीपुरवठा केला जातोय। शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विष्णुपुरी धरणात मुबलक पाणीसाठा आहे। मात्र पुढील काळात पाणी टंचाई भासू नये यासाठी इसापूर धरणातून राखीव पाणीसाठा मागवण्याचा निर्णय पालिकेने घेतला। बिहार इथल्या महाबोधी बुद्ध विहार बौद्ध बांधवांच्या ताब्यात द्यावं या मागणीकरता वंचित बहुजन आघाडीकडून स्वाक्षरी अभियान राबवलं जात आहे। दरम्यान 16 आणि 17 एप्रिल रोजी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर बिहारमध्ये आंदोलन छेडणार आहेत। गेल्या 3 महिन्यात भाजीपाला आणि शेतीमालाचे दर प्रचंड कोसळलेत आणि या विरोधात आरपीआयने कुर्डुवाडी बाजार समितीत आंदोलन केलं। कांदे, वांगे, बटाट्यांचे हार घालत शासनाचा निषेध नोंदवण्यात आला। पुण्यात आईनेच आपल्या अल्पवयीन मुलीचे अश्लील व्हिडिओ करून बॉयफ्रेंडला पाठवले आणि त्याला मुलीशी अनैतिक संबंध ठेवायला सांगितलं। मुलीने आपल्या आईचे आणि तिच्या प्रियकराचे प्रेमसंबंध समोर आणल्यानं नराधम आईने हे कृत्य केलं आणि या प्रकरणी बिबिवेवाडी पोलीस ठाण्यामध्ये नराधम आईसह तिच्या बॉयफ्रेंडला अटक करण्यात आली।
जळगावच्या अंबळनेर तालुक्यात आगीचं सत्र सुरूचे मारवड ढेकूनंतर आता कळमसरे शिवारात लागलेल्या आगीमध्ये ज्वारी आणि जनावरांचा चारा जळून खाक झालाय. या आगीत 12 शेतकऱ्यांचं 29,56,000चं नुकसान झालं. डहाणूमध्ये महालक्ष्मी यात्रेदरम्यान गडाच्या टोकावर चढण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका भाविकाचा खाली पडून जागीच मृत्यू झाला. मेरिक कन्हैयालाल कांचवाला असं या भाविकाचं नाव असून तो गुजरातच्या सुरत इथून महालक्ष्मी गडावर दर्शनासाठी आला होता. वर्धाच्या तळेगावात एका क्रिकेट अकादमीच्या इमारतीला आग लागली आणि या आगीत इमारतीचं मोठं नुकसान झालं. बीडच्या पाटोदा तहसील कार्यालयातून चोरट्याने चक्क संगणक लंपास केला. या प्रकरणात नायब तहसीलदारांच्या तक्रारीवरून पाटोदा पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. सिंधुदुर्गच्या चेंदवडमध्ये अपहरण करून एका तरुणाची हत्या करण्यात आली. मारेकऱ्यांना पोलिसांनी अटक केली. मावळच्या आधार रुग्णालयानं त्वरित उपचार करत एका रुग्णाचे प्राण वाचवलेत. विशेष म्हणजे या रुग्णाकडे पैसे नसताना रुग्णालयानं उपचार केलेत आणि त्यामुळे आधार रुग्णालयाचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे. बुलढाण्याच्या मंगरुळ नवघरेमध्ये गोठ्यातील 12 बकऱ्यांवर हल्ला करण्यात आला. प्राण्याच्या हल्ल्यात 12 बकऱ्यांचा मृत्यू झाल्या. दरम्यान वन विभागानं तातडीनं पंचनामा करून मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांना केली. चंद्रपूर जिल्ह्याच्या मूल तालुक्यातील चितेगाव परिसरातून जेरबंद करण्यात आलेल्या वाघिणीच्या 3 बछड्यांना जेरबंद करण्यात अखेर यश आलं. 5 महिन्याच्या 3 छाव्यांना त्यांच्या आईपाशी सोडण्यात आलं. जामनेर तालुक्यातील लोंढरी गावात शेतकऱ्यांनी शेतात जमा केलेला मका जळून खाक झाला. अज्ञात व्यक्तीनं मक्याच्या ढिगाला आग लावल्यानं 150 क्विंटल मका जळून खाक झालेला आहे आणि त्यामुळे नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. मालेगावात यात्रेदरम्यान आकाश पाहण्यात बसण्याचा मोह एका तरुणाच्या जीवावर बेतलाय. उडी पाहण्यात खाली पडल्यामुळे तरुणाचा जागीच मृत्यू झाला.